आमच्या इथे सतत लाईटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे नवऱ्याने घरी आणलेला महेंद्रसिंग धोनीला आता तो काय करणार येऊन, पण त्याला म्हणजे त्यांनी ॲड केलेल्या ब्रँडचा इनोव्हेटर घरी घेऊन आलेले. तर इथे तेच फिटिंग करण्याचं काम चालू होतं. एवढ्या आरामात तर कोणतं काम होऊन देणार नाही माझे चंगू तर नव्हता, तो ट्युशनला गेलेला. पण आमच्या मंगूचं काम बघायला त्याच बॉक्समध्ये ती बसून आता तिला त्याच्यामध्ये खेळायचं होतं, बाकीची खेळणी सोडून. थोडा वेळ खेळून कंटाळा आला की नंतर तिकडे जाण्यासाठी जिद्द करायला लागली. मग काय मी उचलून तिला सांभाळत होती. तिचं खेळून झालं पण इकडे काही फिटिंग होत नव्हतं. हा महेंद्रसिंग किती टाईम लावणार तिथे बसण्यासाठी. कसं बसं तर सांभाळून घेतलं माईला. ती बघा तिचं तोंड ती स्वतःहून पुसते काय पण हातबीत धुवून आल्यावर. एवढ्या मोठ्या प्रयत्नानंतर कुठेतरी जाऊन महेंद्रसिंग फिट झाला. नंतर मी चाय प्यायला बसली. चाय त्यांना विचारलं पण त्यांना कोणाला चाय प्यायचं नव्हतं. ते चाय जास्त पित नाही. मग काय मीच ते 4 जणांची चाय एकदाच बसून प्यायला लागली. आणि घरामध्ये माझा पसरा तसाच विचार केला, हे चंगू घरात राहणार तर पसरा तर राहणार, जाऊन दे आपल्या निवांत चाय पियत बसते. मी आपली निवांत बसून चाय पिते आणि ते मंगू आमचं रेडी झालेलं. रेडी कुठे जाण्यासाठी झालेलं ते तर तुम्हाला समजलं असेल. ते झालेलं म्हणजे चंगूला आणायसाठी. आणि ते मी मंगूला मारल्याच्या मुलीनं की ती तोंडात काही पण घालत होती. नंतर मलाच वाईट वाटलं कारण की मी हल्लू मारलं पण तिला जोरात लागलं. सॉरी माझं पिल्लू. जसं तिला बाहेर घेऊन निघाले तशी ती शांत बसली. रात्रीचे 11 वाजलं तरी चंगू काढून बघतोय आणि मंगूचा काय बाबा आज बॉक्स सोडणार नाही, त्या बॉक्समध्येच वाटतं झोपणार आहे. मग तिला पटकन घेऊन बसला आणि झोपायचं नावाचा प्रयत्न केला पण बाईलाच काही झोपायचंच नव्हतं. आणि इथे आम्ही वाट बघत होतो 12 वाजायची, कारण की 12च्या नंतर 10 फेब्रुवारीला राजचा बड्डे होता आणि आम्ही त्याला 12 वाजता विश करणार होतो. तर आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.